आजचे प्रमुख पाहुणे आहेत प्रतिज्ञाताई करमरकर. त्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे आणि PG योगामध्ये झाली आहे. प्रतिज्ञाताई तळेगावामध्येच वास्तव्यास असून नाट्य आणि अभिनय क्षेत्रात त्यांना विशेष आवड आहे आणि ही आवड त्यात खूप छान जोपासतात. बऱ्याच मराठी सिरियल्समधून त्यांनी काम केलं आहे. तुम्हाला पण माहिती आहेत बऱ्याचशा सिरियल, त्यातल्या अबोली, लग्नाची बेडी, कन्यादान, कारण गुन्ह्याला माफी नाही या अगदी गाजलेल्या सिरियल्समधून ताईंनी काम केलं आहे आणि वाघनख आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक या नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ही त्यांची विशेष प्रसिद्ध असलेली अशी नाटकं आहेत दोन्हीसुद्धा. आपण ताईंचं स्वागत करूया टाळ्या वाजवून. आणि आपल्याला सगळ्यांना आवाज आवडतात खरे आणि काय आवडतात. सर्वात पहिलं तर मला विचारायचं की सगळे इथे जे जे आले मुलं सगळ्यांना पेंटिंग करायला आवडतं की नाही? हां, ओके. पेंटिंग करायला आवडतं तर तुम्ही आज खूप शिकणार आहे. पण जर तुम्हाला असं मला बोरिंग होते तर तुम्हाला थोडंसं बोरिंग होऊ शकते. पण आय थिंक आम्ही खूप प्रयत्न करणार. सुसूत असल्यामुळे ते किंवा ट्रान्सपरंट कलर्स ओपेक नसल्यामुळे ते वापरणं तितकंच असं डेलिकेटपणे नाजूकपणे तुम्हाला टायमिंग साधायचं असतं. त्यामुळे खूप छान आजचा हे वर्कशॉप होणार आहे. येस, ओके. सो जोरदार एकदा परत टाळ्या वाजवून. हॅलो, माझं नाव भावना आहे. तुम्ही मला भावना ताई म्हणू शकता. ओके. सर्वात जास्त मेन पॉईंट मला मराठी की म्हणजे एकदम छान नाही आहे कारण मी तसं नाही आहे. मी खरं तर आसामची आहे. ओके. पण तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्लिश सगळं चालेल ना? असं म्हणजे सगळं फ्रेंडली लँग्वेज. ओके, तर ठीक आहे. सो माझी पुढचं उत्तेजनाचं बक्षीस आहे ईश्वरी विखे, हाय विजय इंटरनॅशनल. बिंदास गोंधळ झाला. मी काही जास्त वेळ घेणार नाही आहे. एकदम मला काही जास्त बोलता येत नाही. आमचं जर स्क्रिप्टेड असतं त्यामुळे अचानक असं काही बोलता येत नाही आम्हाला. तर मी चाललो 2 मिनिटं. बिंदास गोंधळ झाला. फक्त तुम्हाला इथे चान्स दिल्याबद्दल त्याला मी तिथे आभार. आणि आम्हाला पण इथं बोलवलं. मुलांना आणि पेरेंट्स सगळ्यात मोठी थँक्यू पेरेंट्सना की आपल्या मुलांना तुम्ही या स्पर्धेत पाठवलं. आणि सगळ्या मुलांना थँक्यू याच्याकरता की तुम्ही आपल्या आयडियाज जिवंत ठेवल्या आणि ते ड्रॉईंग काढून व्यक्त करून दाखवलं. मागच्या अनेक वर्ष इथे जेव्हा ड्रॉईंग कॉम्पिटिशन होतं त्याच्यात एकच रिक्वेस्ट असते सगळ्यांची, पेरेंट्सची आणि मुलांची, की आपल्या आयडिया, आपल्या डोक्यातले जे रंग आहेत ते सगळे जपून ठेवा. पेरेंट्सनी आपल्या मुलांना एक छोटी डायरी द्यावी, ती त्यांच्या पिलोपाशी असावी आणि मुलांनी मुलींनी जेव्हाही कल्पना येते डोक्यात ती कल्पना त्या डायरीत उतरवून ठेवा. पण 40 वर्ष ही स्पर्धा आयोजित आपण करतो आणि त्यांचे सुपुत्र कॅप्टन किरण खानखोजे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आता. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आणि त्यांच्या हस्ते आपण आता सर्टिफिकेट सगळ्यांना देणार आहोत. ही सहभागाची सर्टिफिकेट्स आहेत. तुम्ही जे आता फायनल फेरीमध्ये जे चित्र काढलं तर त्याचं परीक्षण आता होईल आणि त्यानंतर अंतिम फेरीचा जो निकाल असेल तो तुम्हाला अर्ध्या पाऊण तासामध्ये कळेल. आणि 5:30 वाजता बरोबर आपण बक्षीस वितरण समारंभ सुरुवात करूया. ओके. कनिष्क कवित लीड आपण सगळ्यांसाठी नंतर एकत्र टाळ्या वाजवूयात. ओके, बरं चालेल. वाजव.
टाळ्या कंटिन्यू ठेवा कंटिन्यू. अथर्व हेमाळे. जोया रमजान मिर्झा. जोया रमजान. स्वरूप आंध्रे. स्वरूप आंध्रे. पूर्वा भोर. पूर्वा भोर यांनी स्टेजवर दिला आहे. शंभूराज टकले. शंभूराजसाठी टाळ्या. तो मॉनिटर आहे. समृद्धी सस्ते. अवंतिका जगदाळे. तुम्ही सगळे कोविड स्कूलमध्ये शिकता, म्हणजे मुलं मुली एकत्र शिकतात. मग हे काय मला भिलारं चित्र दिसते, मुलं इकडे बसते मुली इकडे बसते, असं काय झालं? म्हणजे आताच मला हे येवायचं. आवर्तन ढेंबे. आवर्तन ढेंबे. रमा देशपांडे. रमा देशपांडे. साची. ऋतुजा सोनटक्के. कृष्णा सुतार. समीक्षा मुंडे. सलोनी मोहिते. वस्तूसुद्धा हँडमेडचा तयार करतात. निश्चितपणे त्यांना जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मी त्यांना त्यांच्या घरी भेट द्यावी. टाळ्या. हर्षदा. शार्दुला शिंदे. शार्दुला शिंदे. रिद्धी साखरे. सृष्टी गुडवे. ही स्पर्धा आणखी जोमात बहरू लागली. या यंदाच्या स्पर्धा जवळजवळ 800-850 मुलं सहभागी झालेली होती. हे मला सांगायला खूप आनंद वाटतो. त्यामुळे या सर्वांची कला सादर करायला त्यांना व्यासपीठ मिळालं. फक्त यात बऱ्याच शाळांनी आम्हाला सहभाग केला, पण बऱ्याच पालकांची अशी तक्रार आहे की शाळांमधनं आम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नाही, शाळांमधनं काही कळत नाही. तर मी शाळांच्या जर कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांना विनंती करतो की जी पत्रकं तुमच्यापर्यंत येतात ती किमान तुम्ही या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवावी. आणि जी काही स्पर्धा आहे त्याचे डिटेल्स तशा ग्रुपवर आम्ही प्रसारित करतो, फेसबुकलाही टाकत असतो. जिकडे मीडियातर्फे जेवढा काही प्रचार करायचा तेवढा प्रचार करत असतो. पण तरीही शाळांनी जर सहकार्य केलं तर पालक आणि विद्यार्थी यांचं शाळेशी संबंध असतात, त्यांच्या पालकांपर्यंत ते पोहोचलं जातं आणि आणखी मोठ्या संख्येनं मुलं याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. कारण बऱ्याच शाळांचा काही सहभाग नसल्यामुळे त्या मुलांना कळत नाही, त्यामुळे ती पार्टिसिपेट होऊ शकत नाही. असाच दरवर्षी आपण प्रयत्न करूया सर्वांपर्यंत पोहोचण्याचा. तुम्ही पालकही कलापिनीचं कॅलेंडर इथे वाटप चालू आहे, जाताना कॅलेंडर बरोबर घेऊन जा. या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याला सुरुवातीला जे काही कार्यक्रम कलापिनीमध्ये सादर होतात त्याचे डिटेल्स दिलेले आहेत. त्यामुळं कलापिनीत होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन कधी आणि केव्हा होणार आहे तेही त्यात लिहिलेलं आहे. संपर्क क्रमांक त्यात आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकाल. सगळे आलेले इथे सगळे आलेले सगळ्यांना ह्याच्याबरोबर पहिलं तर ॲक्च्युली खरं सांगू माझं पब्लिक स्पीकिंग माझी डोमेन नाही आहे. मी खूप नर्वस होते स्टेजमध्ये, पण मला आता काहीतरी सांगायचं होतं. आय थिंक फर्स्टली मी सगळ्यांना खूप खूप जोरात एक ताली द्या तुम्ही सगळ्यांना. सगळ्यांनी एवढं छान खूप सुंदर चित्र काढले. तर जिल्ह्याला बक्षीस मिळाले ते तर चांगलं काढले, पण ज्ञात नाही मिळाले तुम्ही पण असं म्हणजे डिसअपॉइंटेड होऊ नका, कारण तुमची पण चित्र खूप छान होते.
फक्त कसं असतं आपल्याला जज करायला लागतं म्हणून आम्ही एक दोन असं पॉईंट तिथे काढतोय असं होतं ऑलराईट. पण आज मला हे सांगायचं की मुलं तुम्ही चित्र काढायला सोडू नका. ओके, तुम्ही ठीक आहे, तुम्ही काहीच करा, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही इंजिनियर व्हाल, तुम्ही आर्टिस्ट, तुम्ही डॉक्टर व्हाल, काहीच व्हा, पण तुम्हाला जर चित्र काढायचं आवड आहे ना ते तुम्ही ठेवा, कुठेतरी ठेवा. ओके, कारण तुम्हाला हे आता नाही करणार, हे नंतर करणार. ओके, जेव्हा तुम्ही खरंच कामावर जाणार, कामधंद्यावर जर तुम्ही चालू करणार, मोठे होणार ना, तेव्हा तुम्हाला खरंच ह्याची ना तुम्हाला असं वाटेल की यार की घरी जाऊन एक चित्र काढू, आणि चित्र काढल्यावर तुम्ही बघा तसं फ्रेश होऊन जाणार, की नाही? फ्रेश वाटते की नाही? हां है ना? तर सेम थिंग. तर तुम्ही ते ठेवा आणि जेव्हा होते तुम्ही चित्र काढत राहा. ओके ओके, प्रॉमिस.